आणि शेतकऱ्यांचा पण न्याय नाही निवडा झालेला नाहीये। धन्यवाद। आपण पाहू शकतो बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर म्हणून भाऊ आज उपोषणाला बसलेले आहेत, म्हणून हे झालंच पाहिजे, अपंगाला न्याय मिळालाच पाहिजे। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। बघा अपंगाचे हाल असे व्हायला लागलेत। मोदी सरकारमुळे आमचा सत्यानाश व्हायला लागलाय, मोदी सरकारमुळे आमचा सत्यानाश व्हायला लागला। अपंगाचे हाल आमच्या मागण्या आहेत 6,000 रुपये माणसं पेन्शन आम्हाला भेटलं पाहिजे आणि आमच्या अपंगांच्या दैवत बच्चू कडू आज तिथे मरणाच्या यातना भोगत आहे। आरामखोर सरकारला लाज वाटायला पाहिजे। आम्हाला जर तुम्ही आमच्या दैवताला जर तुम्ही एवढा त्रास देत असाल तर आम्ही आमचा जीव सुद्धा द्यायला तयार आहे। म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः इथे येऊन आम्हाला सांगावं आम्ही उठणार नाही, आम्ही मरायला तयार आहे, काही पण करायला तयार। ताब्यात घेतानाचे चित्र आपण पाहतोय। या ठिकाणी दिव्यांगांना महिना 6,000 रुपये जे पेन्शन आहे ती पेन्शन दिली जावी, याशिवाय शेतकऱ्यांना हमीभाव दिला जावा, यासाठीचे हे संपूर्ण मागण्यांसाठीचं आंदोलन आहे ते प्रहारचे कार्यकर्ते करत आहेत। बच्चू कडू स्वतः आंदोलनात बसले, त्यामुळे त्यांच्या पाठिंबासाठी दर्शवण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते देखील मंत्रालयाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करताना बघता संपूर्ण ही भूमिका घेतलेली, आक्रमक भूमिका घेतली, तर दुसरीकडे पोलिसांकडून देखील आक्रमक भूमिका घेतली जात आहे। या ठिकाणी पोलीस आहेत ते कार्यकर्त्यांना ताब्यात घेतानाचं चित्र हे सध्या पाहायला मिळते। दिव्यांग मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी या ठिकाणी मंत्रालयाच्या बाहेर आपण बघतोय की प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे। मात्र आता पोलिसांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांना जे आंदोलन करत आहे त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतानाचं चित्र पाहतो आपण। या ठिकाणची ही दृश्य आपण पाहिली तर पोलीस या ठिकाणी दिव्यांग आहेत, याशिवाय जे प्रहारचे इतर कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेतानाचे हे दृश्य हे चित्र आपण बघतोय। विविध मागण्या आहेत, शेतकऱ्यांना हमीभाव याशिवाय उपोषण जे बच्चू करत आहेत ते थांबवावं सरकारने, याशिवाय सरकारने मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी यासाठीच्या मागण्या आहेत, याशिवाय दिव्यांगांना जे 6,000 पेन्शन आहे ती दिली जावी या मागणीसाठी हे संपूर्ण आंदोलन आहे ते आंदोलन केले जात आहे। या ठिकाणी पोलीस आहेत ते कार्यकर्त्यांना आंदोलन करताना ताब्यात घेतानाचं चित्र पाहायला मिळतंय। बसलेले आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय भेट देत नाही आहेत। दिव्यांगांना 6,000 मानधन भेटलं पाहिजे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, हे सरकारने केलेले वायदे आहेत, परंतु ते आता विसरलेत, तर त्यांना आठवण करून देण्यासाठी माननीय बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। उपोषण करत आहेत आणि बच्चू कडूंचं उपोषण थांबवावं, मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेट द्यावी, या विषय सोडवावा अशी मागणी आहे ती मागणी यासाठी या ठिकाणचे आंदोलन आहे। हे बघतोय की आपण सध्याचे हे दृश्य आहेत मंत्रालयाच्या गेटच्या बाहेर हे आंदोलन या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिव्यांग मोठ्या संख्येने आहे ते सर्वजण या ठिकाणी आंदोलन करतानाचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्हाला एवढं कळत नाही पोलिसात तुम्ही आतंकवादी हमले करत का? काय तुमचे कपडे फाडू का? लाज लज्जा तुम्हाला नाही सध्या? काही हे तुम्ही हे करताय का? काय मी दरोडे खोरात का आतंकवादी आहोत? तुझ्या बाईचे भारेपर्यंत कपडे फाटलेत तरी तुम्ही मी बसणार माझ्या पद्धतीने तुम्ही पुढे तुम्ही बसा